संजय त्याच्या मित्रासोबत गप्पा मारत होता. ॲक्सिस म्युच्युअल फंडने मॅन्युफॅक्चरिंग फंड लॉन्च केलाय. त्याची जाहिरात संजयने वाचली आणि त्याबद्दल तो मित्राला सांगत होता. भारतातला मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर खूप मोठा होईल याबद्दल दोघांमध्येही एकमत झालंय. मात्र या फंडमध्ये आता गुंतवणूक करावी का असा प्रश्न संजयला पडलाय. या संदर्भात तुला सविस्तर माहिती पाहिजे असेल तर तू मनी9 बघ असा सल्ला मित्राने संजयला दिला. भारताची अर्थव्यवस्था जगातली सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. मात्र भारतात बेरोजगारीचा खूप मोठा प्रश्न आहे. ही समस्या दूर करायची असेल तर मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचा विकास करावा लागेल. हे नरेंद्र मोदी सरकारच्या लक्षात आलंय. म्हणूनच त्यांनी मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत आणि PLI स्कीम सारख्या योजनांच्या माध्यमातून भारतातला मॅन्युफॅक्चरिंग व्यवसाय वाढावा यासाठी प्रयत्न चालू केलेत. भारतातला मॅन्युफॅक्चरिंग व्यवसाय वाढला तर अर्थातच या सेक्टरमधील कंपन्यांना त्याचा फायदा होईल आणि या शेअर्समध्ये तेजी येईल. म्हणूनच अनेक म्युच्युअल फंड्सनी मॅन्युफॅक्चरिंग फंड्स लॉन्च केलेत. ॲक्सिस म्युच्युअल फंडने अलीकडेच ॲक्सिस इंडिया मॅन्युफॅक्चरिंग फंड गुंतवणुकीसाठी खुला केलाय. हा एक थीमॅटिक फंड आहे. संजय सारखे अनेक गुंतवणूकदार जेव्हा असे थीमॅटिक फंड पाहतात तेव्हा ते गोंधळून जातात. अशा फंडमध्ये किती जोखीम आहे आणि किती रिटर्न मिळू शकतो याबद्दल गुंतवणूकदारांना माहिती नसते. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांनी अशा फंडमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी त्याबद्दल संपूर्ण माहिती गोळा केली पाहिजे, कारण प्रत्येक फंडची स्ट्रॅटेजी वेगळी असते. ॲक्सिस इंडिया मॅन्युफॅक्चरिंग फंड हा निफ्टी इंडिया मॅन्युफॅक्चरिंग TRI या बेंचमार्कवर आधारित असलेला ओपन एंडेड इक्विटी फंड आहे. हा फंड प्रामुख्याने भारतातल्या मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणार आहे. हा NFO म्हणजेच न्यू फंड ऑफर 1 डिसेंबर 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला झालाय आणि 15 डिसेंबर पर्यंत गुंतवणूकदारांना या NFO मध्ये अर्ज करता येईल. त्यानंतर 5 दिवसांनी गुंतवणूकदार NFOतून मिळालेल्या युनिट्सची खुल्या बाजारात खरेदी विक्री करू शकतात. भारतातला मॅन्युफॅक्चरिंग व्यवसाय झपाट्याने वाढेल. गुंतवणूकदारांना या थीमचा फायदा मिळवून देण्याचं या फंडचं उद्दिष्ट आहे. येत्या काही वर्षात मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचा वेगाने विकास होईल असा विश्वास फंड हाऊसने व्यक्त केला आहे. या थीमॅटिक फंडमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूकदारांनी थीमॅटिक फंड म्हणजे काय हे समजून घेतलं पाहिजे. मॅन्युफॅक्चरिंग फंड हे इक्विटी म्युच्युअल फंड आहेत जे त्यांच्या मालमत्तेपैकी 80 ते 100% रक्कम मॅन्युफॅक्चरिंग थीमशी संबंधित कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवतात. अशा फंडच्या पोर्टफोलिओमध्ये कॅपिटल गुड्स, कन्झ्युमर ड्युरेबल्स, टेक्स्टाईल्स, फार्मास्युटिकल्स आणि यासारख्या सेक्टरमधील शेअर्सचा समावेश असतो. या फंडमध्ये गुंतवणूक करून गुंतवणूकदारांना भारतातल्या मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरच्या वाढीचा फायदा करून घेता येईल. थीमॅटिक फंड हे सहसा सेक्टर फंडपेक्षा अधिक डायव्हर्सिफाईड असतात. ते एका थीमवर लक्ष केंद्रित करतात. पोर्टफोलिओमध्ये दीर्घकालीन वाढ सुनिश्चित करण्यासाठी फंड मॅनेजर विविध मार्केट कॅप असलेल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करून संधी शोधतो. थीमॅटिक फंड म्युच्युअल फंडच्या इक्विटी कॅटेगरीमध्ये येतात, त्यामुळे या फंडवर इक्विटी म्युच्युअल फंड प्रमाणेच टॅक्स भरावा लागतो. तुम्ही 1 वर्षाच्या आत युनिट्स रिडीम केले तर 15% शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागेल. 1 वर्षानंतर प्रॉफिट बुक केला तर 10% लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागेल. एका आर्थिक वर्षात 1 लाख रुपयापर्यंतच्या लॉंग टर्म कॅपिटल गेनवर टॅक्स भरावा लागत नाही. आता मॅन्युफॅक्चरिंग म्युच्युअल फंडवर किती रिटर्न मिळाला आहे ते जाणून घेऊया. येस म्युच्युअल फंडच्या 4 डिसेंबर 2023 पर्यंतच्या आकडेवारीनुसार मॅन्युफॅक्चरिंग म्युच्युअल फंड्सने 1 वर्षात 25%, 3 वर्षात 23% आणि 5 वर्षात 16% रिटर्न दिलाय. पण मार्केटमध्ये एवढी तेजी आल्यानंतर आता अशा फंड्समध्ये गुंतवणुकीचा विचार करावा का, हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. IBEF रिसर्च रिपोर्टनुसार नॅशनल मॅन्युफॅक्चरिंग पॉलिसीसारख्या सरकारी धोरणांमुळे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचं GDP मध्ये योगदान 2025 पर्यंत 25% वाढू शकतं. या व्यतिरिक्त 2022 मध्ये चालू केलेली PLI स्कीम भारताला 4थ्या औद्योगिक क्रांतीकडे घेऊन जाणार आहे. सरकारचे हे सगळे उपाय गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर ठरतील अशी अपेक्षा आहे. अग्रेसिव रिस्क प्रोफाइल वाले निवेशक जो उचित समय पर अपने पोर्टफोलियो को रीबैलेंस करने की क्षमता रखते हो, उन सभी निवेशकों के लिए इंडियन मैन्युफैक्चरिंग इंडस्ट्री पर निर्धारित थीमैटिक फंड्स एक अच्छा विकल्प हो सकते हैं। इस क्षेत्र की ग्रोथ के काफी कारण है। वर्तमान सरकार का टारगेटेड पॉलिसी फ्रेमवर्क, मजबूत इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट, चाइना+1 थीम और बढ़ती हुई घरेलू डिमांड
इनमें से कुछ कारण हैं जो इस क्षेत्र को करंट जीडीपी के अनुसार सबसे तेजी से बढ़ता हुआ सेगमेंट बना रहे हैं। जैसे ही भारत की मैन्युफैक्चरिंग सेक्टर का ओवरऑल हिस्सा बढ़ेगा, इस सेक्टर से जुड़ी कंपनियों को लाभ मिलेगा और उनसे अच्छे रिटर्न्स की उम्मीद की जा सकती है। इसलिए थीमेटिक फंड्स जो भारत के मैन्युफैक्चरिंग सेक्टर पर फोकस कर रहे हैं, वे ओवरऑल मार्केट को आउट परफॉर्म कर सकते हैं और पोर्टफोलियो में एक अच्छा अल्फा बना सकते हैं। थीमॅटिक फंड इक्विटी कॅटेगरीमध्ये येतात, त्यामुळे या फंडमध्ये जोखीम जास्त असते। त्यातच मागच्या 3 वर्षात शेअर मार्केटमध्ये खूप मोठी तेजी आली आहे। मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये असणारी संधी खूप मोठी आहे, यात काहीच शंका नाही। मात्र मार्केट ओव्हरव्हॅल्यूड असल्यामुळे या फंडमध्ये रिटर्न मिळायला थोडा वेळ लागू शकतो। या थीमचा खरंच आपल्याला फायदा करून घ्यायचा असेल तर 10 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी SIPच्या माध्यमातून गुंतवणूक करावी। काही कारणास्तव मार्केटमध्ये खूप मोठी पडझड झाली तरी न घाबरता SIP चालू ठेवा। पुढच्या 15-20 वर्षात भारताचा मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर खूप मोठा होऊ शकतो। असं झाल्यास मॅन्युफॅक्चरिंग फंडमध्ये चांगली वेल्थ क्रिएट करता येईल।